ससमचा छोटा भाऊ आणि अंचलचा धक्कादायक दावा। ज्या प्रेमासाठी एका तरुणाने स्वतःच्या कुटुंबियाविरुद्ध उभं राहण्याचा निर्णय घेतला, त्याच प्रेम कथेचा शेवट झाला एका भयंकर हत्याकांडात। आणि आता सक्षमच्या मृत्यूनंतर त्याची प्रेयसी अंचलने केलेला एक दावा आहे, संपूर्ण प्रकरणाला नववळण देत आहे। नेमकं अंचलने काय सांगितलं आणि सक्षमच्या कुटुंबियावर तिने कोणता गंभीर आरोप केले, चला जाणून घ्या संपूर्ण गोष्ट आता या व्हिडिओमध्ये। नमस्कार, तुम्ही बघत आहात सध्या प्रसार मराठी PR हे चॅनल आणि या चॅनलवर अशाच नवीन घटना जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। नांदेडमधील सक्षम आणि अंचल यांची प्रेम कथा अनेकांनी माहिती होती। दोघे लग्न करण्याच्या तयारीत होते, मात्र त्या नात्याला सक्षमच्या कुटुंबियांचा विरोध असल्याचं सांगितलं जात होतं। आणि मग अचानक घडलं एक धक्कादायक हत्याकांड, ज्यामध्ये सक्षमचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली। सक्षमच्या मृत्यूनंतर अंचलने त्याच्याशी प्रतिकात्मक विवाह केल्याचा व्हिडिओ हा सुद्धा भरपूर लोकांनी सोशल मीडियावर बघितला होता। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झाला होता। लोकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या। काहींनी तिच्या प्रेमाचं कौतुक केलं होतं, तर काहींनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते। मात्र याच दरम्यान अंचल अचानक सक्षमचं घर सोडून गेल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। त्यावेळेस अंचलनं सांगितलं होतं की ती त्याचं घर सोडणार नाही, ती त्यांच्या घरी आलेली आहे, आता त्यांचं घर सोडणार नाही। पण आता चर्चा वेगळीच आहे। या चर्चेवर अखेर अंचलने स्वतःची जी प्रतिक्रिया दिली, तिच्या म्हणण्यानुसार सक्षमचा लहान भाऊ तिच्याबद्दल गैरवर्तन करत असल्याचा तिने गंभीर आरोप केला। हा प्रकार वारंवार घडत असल्यामुळे आपल्याला घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा दावा तिने केलेला आहे। इतकंच नाही तर तिने हा प्रकार सक्षमच्या कुटुंबियांनाही सांगितल्याचं म्हटलं होतं। मात्र तिच्या आरोपानंतर विश्वास ठेवला गेला नाही, असा आरोपही अंचलने केला आहे। अंचलच्या म्हणण्यानुसार भविष्यात काही अनुचित प्रकार घडला किंवा एखादी घटना घडली तर त्यासाठी सक्षमचं कुटुंब ही जबाबदार असेल, अशी माहिती देऊन ती त्या घरातून निघून गेली। सध्या ती आपल्या आईवडिलांसोबत राहत असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र अंचलने केलेल्या या आरोपाबाबत दुसरी बाजू काय म्हणते? हे आरोप खरे आहेत का, की या प्रकरणामागे आणखी काही वेगळी कहाणी दडलेली आहे? याचा निर्णय तपास आणि पुरावेच ठरवतील। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे, जरूर कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी, नवीन चर्चात्मक विषय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। इथेच थांबूया, धन्यवाद।